बाप काय बोलली त्याची आई? माझे आभार मानत होती. मला म्हणाली आम्ही मदत मागितली नसताना देखील तुम्ही मदत केली, थँक्यू. म्हणाली सिद्धिराज गाडे पाटील येऊ शकले नाहीत, पण त्यांनी मदत मात्र आवर्जून दिली. पण मला हे कळत नाही हे सगळं झालं कसं. भावना हे सगळं कारण माझ्याकडे असणाऱ्या किल्ल्या सुद्धा खऱ्या आहेत. मला माहिती होतं आजी कधी ना कधी माझ्याशी असं वागणार. आई आई काय ग, ऐक ना, एक महत्वाची गोष्ट तुझ्याकडे ठेवायची. ठेवशील? अगं ठेव ना. भावना, सिद्धूला तू हे पैसे दिले तरी कधी? सिद्धिराजना जेव्हा फोन आला होता ना तेव्हा ते घाईघाईत बाहेर गेले, पण त्यांचं पाकिट विसरलं होतं. त्याच वेळेला मी त्यांना पैसेही दिले. सिद्धिराज, सिद्धिराज काय झालं? बोल पटकन, जायचंय का मला? हो हो, तुम्ही पाकिट विसरला होता. आणि ऐका, हे पैसे थोडे ठेवा तुमच्या. अगं पैसे कशाला हवेत? नाही असं काय करताय? तुम्हीच मला एकदा म्हणाला होतात ना, जेव्हा पक्षाचं काही इमर्जन्सी काम येतं तेव्हा कधी कधी पैसे खर्च करावे लागतात, म्हणून मी काढून ठेवले होते. तुम्ही घ्या, लागले तर खर्च करा. ठीक आहे, हा. आलो. सावकाश हा. हो. काय पाताळ यंत्री बाई आहेस ग तू. काय ग ये, हा असला मोठा खेळ तू माझ्याशी का खेळलास? खेळ खेळावा लागला आजी. कारण आम्हाला माहिती होतं का की तिजोऱ्यांच्या चाव्यांबाबतीत तू काहीतरी गडबड करणार. बस सिद्धू, स्वतःच्या रक्ताच्या आजीशी तू असं काही खेळ खेळशील असं वाटलं नव्हतं रे. हे तुझ्या बायकोचं सोडून दे, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला आजी? मी तुमच्याशी कायम अशीच वागते असा आरोप करताय तुम्ही माझ्यावर? अहो, मी तर स्वप्नात सुद्धा हा विचार करू शकत नाही की मी तिजोरीतले पैसे काढून स्वतः जवळ ठेवीन. पण कसं आहे ना, तुमच्या बरोबर राहताना तुमच्या तोडीस तोड जर का वागायचं असेल ना, तर मला हे सगळं करावंच लागेल. या युक्त्या करायलाच हव्यात.